यो आमचा गाव, पण आता गाव पहिल्यासारखं राहायला नाही. अलीकडे लई सुधारलाय. गावात समद्याकडे टीव्ही आलं आणि ते काय ते मोबाईल फोन, मोटरी आल्या. आता बायका रानात कमी आणि टीव्ही मोर जास्त असत्या. तरी बी आजकाल गावातल्या पोरांना कोणी पोरगी देणं झालंय. शेतीवर आता शेतकऱ्याचा बी भरोसा नाही राहिला. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ. त्याच्यामुळं गावातल्या पोरींना बी शेतकरी नवरा नको झालाय. पोरींला शहरात राहणारा नोकरीवाला नवरा पाहिजे. शहराची भुरळ पडली की गाव टोचायला लागते समजाना. सुट्टीच्या दिवसात टाइमपास करायला गाव पाहिजे. गावाच्या जत्रेत फिरायला गाव पाहिजे. हुरडा खायला गाव पाहिजे. पण जलम घालवायला गाव नको. शहराच्या नादात गावातल्या माणसाचं लई नुकसान होते. माझा लेक नामा, त्याला बी लई वाटतं पोरी सुखात राहायला पाहिजे. माझ्या मोठ्या नातीला नोकरदाराला दिली आणि आता धाकटी नात स्वातीला बी शहरातलाच नोकरीवाला नवरा पाहिजे. माझी गाडी चुकली म्हणून वडापने सोडले परत. अगं मला सांगायचं ना, मी आलो असतो तालुक्याला तुला घ्यायला. आणि तुला किती वेळा सांगितलं का मला फोन करत जा म्हणून. आणि एवढं उन्हाचं कोण चालतंय होय? काय होत नाही रे. काय होत नाही? काळी बिळी पडली ना तुझ्याशी लगीन नाही करणार मी. मामाची पोरगी असली म्हणून काय झालं, आपल्याला बायको गोरीच पाहिजे. काळी पडली तरी शेतकऱ्याशी लग्न नाही करणार मी. गबस ग तू, तुला काय वाटलं तू एकच पोरगी आहे का? अगं 4 एकर ऊस बघितला ना, तर 1 नाही 4 पोरी देतील मला लोक. होय का? ऊस तोडायला तुला एक बाय मिळत नाही म्हणे 4 पोर. कसल्या बाता मारतोय. बरं चला आता मला लवकर घरी सोड, मला बघायला पाहुणे येणार आहेत. बस दीड एकराच्या डाळिंबाचं नुकसान झालं. काय बी उद्या लग्न म्हणलंय की हाता करता घेता येत नाही. राम 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 जे पण काय बघूया काय होत. राम राम मंडळ पाहुणं
अहो शरदराव धरा त्यांना हो. सॉरी. ओके 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 सॉरी. आणि मग लगीन म्हणजे असंच असतं या. लग्नाच्या मांडवात रिक्षावाला सुद्धा पंतप्रधान असल्यागत वागतो या. तुझ्या आजानं काय कमी थाट केला? पोशाख घ्या पाहुणे. अहो लग्नाची वेळ झाली आहे. काय झालंय जावाय बापू? मला रेडिओ पाहिजे. पाहिजेच. चल झाले रेडिओ मिळाला. चल लग्नाला ताता टाइम झाले. अण्णा रेडिओसाठी अडून बसले होते. आता काय सांगायचं तुला. लई नखरेल होता म्हातारा. तू म्हातारपणी त्याला बघितलं म्हणून अंगात एवढा जोर. अशी नाटकं करायचा. मटणाचा लई नाद. अंगात कमी न ताटात जास्त हाडकं लागायची बाबाला. आजे स्वातीचा नवरा असाच असेल तर. ऐ, मी तर बाई पळूनच येईल. काय होत नाही ग. सगळे बापे सारखेच. काही जण घरात हप्त्याला 4दा मटण खातात, 4दा साबुदाणे खातात, आणि बाहेर गेल्यावर समजा शेणच खातात. स्वाती, स्वाती, अगं ए स्वाती, अगं दात काय करतेस तू? अगं पाहुणे येऊन बसलेत बाहेर. आटप लवकर. ते बाई सांगा ना तिला. तोच का पदार्थ घे. सांगा ना तिला. ये आली आली. तू पण पाडून टाका तुकडा. देऊन टाका 10 लाख. अहो म्हणजे काय, पोरग सरकारी नोकरी करतय. अशी सोयरीक तुम्हाला भेटणार आहे का बरं पाहुणं? काय विचार करायला तुम्ही पण? अहो पण एवढा हुंडा आम्ही देऊ शकत नाही ना. आहे म्हणजे तसं नाही पण राहू द्या मग. पोरगी तर बघूत ना आधी. ठेव की. मुलगी आम्हाला पसंत आहे. या महिन्याची शेवटची तारीख धरू आपण. आखरीची तिथी आहे सीजन मधली. त्या दृष्टीनं थोडी तयारी राहू द्या तुमची. चालेल. म्हण्या यांच्याकडून पत्ता घे आणि स्वातीचे फोटो लवकर पाठवून दे मुलाला. हो. हॅलो, ही पोरगी आवडली हो तुम्हाला? काय कमी तिच्यात? चांगली पोरगी घे. उरकून टाकू शेवटच्या तिथीला. नानाचं काही सांगता येत नाही. काय नाही होत नानांना. ठणठणीत आहे म्हातार. तुमच्या मित्राची पोरगी आहे ना विद्या? जीव देईन पण तुझ्या संकट लगीन नाही म्हणाली बघ. आणि मी पण करणार नाही इतक्या लवकर लग्न. मला नाही सुट्टी भेटणार. फोन ठेवा आता. कविते, हा फोटो बघ कसा आलाय. फोटो काढताना तोंड बंद ठेवलंय ना म्हणजे नक्कीच गुटखा खाणार आहे. अगं पुढे खाणारा फोटो काढताना कधीच तोंड उघडून हसत नाही. होय. तुला बरं माहित सगळं. 15 पोरं पाहून गेलेत मला. लई अभ्यास झालाय माझा. बरं का, माझ्या मनात तर हिच्या आत्याचा मनाच आहे. अगं माझी लेक गावात राहील डोळ्यासमोर. असं बघून गेले त्याचं काय झालं? जमत नाही म्हणले. मुलाला आताशी लगीनच करायचं नाही. हाय का आता? हा, कशाला विचारते ग. असं काय करती? आहे दुसऱ्या पोरीचे फोटो पाठवायची आयडिया चांगली होती तुझी. आपण नंद्या, त्या मामीच्या मनात लय रे मला जावई करून घ्यायचं. पण त्या मामाच्या स्वातीच्या मनातच काय ते कळत नाही. म्हण्या हे बघ, दुसरं कुठलं पाहुणं बघायला येण्याआधी तू स्वातीला मागणं घाल. अरे हा, तुला डेअरिंग करावं लागणार बाबा. इथं बसून काय होणार नाही. जा तिच्या घरच्यांशी ये बोलून. जा ना.
फुल झुलत्या येलीच रंग चोरत्या लालीच हसू कवळ्या गालीच लकारीर नको आवतान फरमान नाव घ्याव तुझ नेमान लक लागली या पिरमाची भारी ग दिस डोळा पुढे सरतोय र खुळेवानी जीव झुरतोय र धागाद्वारा नावा जुळतोय र येई सपनात बाशिंतुरा दिस डोळा पुढे सरतोय र खुळेवानी जीव झुरतोय र धागाद्वारा नावा जुळतोय र येई सपनात बाशिंतुरा फुल झुलत्या येलीच रंग चोरत्या लालीच हसू कवळ्या गालीच लकारीर नको आवतान फरमान नाव घ्याव तुझ नेमान लत लागली या पिरमाची लय भारी ग पोड सुटतय झाला सर हा संगतीचा दिस डोळा पुढे सरतोय र एक खुळ्या वारी जीव झुरतोय र धागाद्वारा नावा जुळतोय र येई सपनात बाशिंतुरा फुल झुलत्या येलीच रंग चोरत्या लालीच हसू कवळ्या गालीच लकारीर नको आवतान फरमान नाव घ्याव तुझ नेमान लत लागली या पिरमाची भारी ग अरे बाबा तू कंगवा घेऊन तासन तास आरशा समोर उभा राहतोयस जरा रानात उभा राहा की 5 मिनिटं खोरं घेऊन झालं का तुझं कुचकं बोलणं सुरू? अरे अगं आता लग्न ठरतंय माझं. ते ठरायचं तेव्हा ठरल. पण एक सांगते बाबा तुला, तुझ्या बापासारखं वागू नकोस. आपल्या बायकोवर कधी पण हात उचलायचं नाही. शपथ आहे तुला माझी. तिला कधी पण मारायचं नाही. हा, तिला हात सुद्धा नाही लावणार. आले दृष्ट काढ. काय मीटिंग चालली रे? काय धोबड बघत काय बसली ना? पाणी घेऊन ये. काय एकच भांडे आहे का पाणी आणायला? आणते ना. काय आणते की. पडलो की बसलो. ए बाळा, केस करतोय, केस दाखवतोय मला. या बोरच्या पाण्याचं किती घाण वास येतोय रे. ओ आबा, अहो आता घरात सून येणार आहे आणि ही येणार नाहीये. का काय झालं? अहो माझ्या भावाची पोरगी ती. कोणाची बी असू दे, नाही म्हणजे नाही. अरे ह्या वाघाच्या घरात पोरगी द्यायची म्हटल्यावर हुंडा द्यावा लागणार. अहो तुमचं नाव सांगून गावात कोणी पाण्याचा हंडा देत नाही, तुम्ही माझ्या नावावर हुंडा मागताय. अहो कोणतरी पोरगी देते तर देऊ दे ना. अजिबात जमणार नाही. याला सांग अजिबात जमणार नाही. अरे आपलं खानदान कुठलंय? खानदान कुठलंय? पानिपतच्या युद्धामध्ये पाकिस्तानचे सैनिक वेश बदलून आले होते. पानिपतच्या युद्धात पाकिस्तानी सैनिक कुठे होतं? हा काय काय मी तरी कुठे होतो? म्हण्या मनीषराव. नाही मन्या म्हणलं तरी चालेल मामा. तू बरं काय ठरलं मामा स्वातीचं? चाललंय
शरदराव, तुम्ही आमचे मोठे जावई, तुम्ही सांगा. म्हण्या तसा बरा आहे. पुन्हा कसं आहे, दोन्ही जावई एकाच गावात, तेवढाच तुम्हाला आधार. काय बराबर आहे, पण काय आता? स्वातीला नोकरदाराला द्यायची. आता तुमच्यासारखी नोकरी असती तर मामा चालायचं जे नशिबात असेल तेच होतं. एक पाय लंगडा असं समजायचं आणि चालायचं. अरे पण बरोबर आहे. अप्पा, ते देवडीच्या पाहुण्याचा फोन आहे. देवडीच्या पाहुण्याचा? एक बोलू तर दे. हॅलो. हा राहतोय. हा बर, मुलाला मुलगी बघायची आहे. बर बर, कधी येत आहे? आवडली? आम्हाला तर पोरगी पसंत होतीच, वरालाही पसंत आहे. पुढच्या गोष्टींना सुरुवात करू आता. बरं, मी काय म्हणतो पाहुणे, काय नाही काय नाही. जरा 1 मिनिट या. आता काय बोलू का? तर पाहुणे, आमचं म्हणणं असं आहे, 2 लाख वरदक्षिणा, आम्हाला शोभल असं लग्न करून द्या. मुला मुलीची कापडं सगळा बसतात तुमच्याकडे, म्हणजे दोन्ही अंगानं बरं का. आणि मुलीच्या अंगावर 8 तोळ्याचं दागिनं आणि मुलाला 2 तोळ्याची अंगठी, झालं. मग पुढे सुपारी. हो हो. गावभर उगाय करतय दंगा, जमून पोर टोर, काढतय खोड्यानं मारतय उड्या, धावतय मोर मोर. निळ जांभळ दिसतय काळ, नंदाचं हे कारट, नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट. निळ जांभळ दिसतय काळ, नंदाचं हे कारट, नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट. एक घागर घेऊन पाणी असं जाता, बगरेचं सारे गप, घागर घेऊन पाण्याचं जाता, झुलवित बोलून बाता, झुलवित बोलून बाता, झुलवित बोलून बाता. दही दूध घेऊन मथुरेस जाता, अडवितो आमच्या वाटा, अडवितो आमच्या वाटा, अडवितो आमच्या वाटा. बाई ग फोडितो फोडितो आमच्या माठा, बाई ग फोडितो आमच्या माठा. अगं आय आये, अगं बाये बाये, अगं बाई ग फोडितो आमच्या माठा, अगं बाई ग फोडितो आमच्या माठा. वाटतय गुणी चाटतय लोणी, लपून हे चोरट, नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट, नंदाचं हे कारट. निळ जांभळ दिसतय काळ, नंदाचं हे कारट, नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट. निळ जांभळ दिसतय काळ, नंदाचं हे कारट, नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट, 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 नंदाचं हे कारट. बंद करा, जावा झोपा आता.
सांग यांना. चल चल, यांना येत नाही झोपा. माफ करा ते. चालू दे तुमचं. पवारांच्या पत्रिका बागायत जमिनीला कोरडवाहूचा दर दिला. भागल का याच्यात? भागल. करू आपण काहीतरी करू. हॅलो. हा हा, होय नमस्कार. बोला बोला. हा हो 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 हो. कुणाचा फोन होता? दिवडीच्या पाहुण्यांचा फोन होता. हा उद्या हुंडा घेऊन बोलवलं. बर. परवा बस्सा बी बांधायचं म्हणते. हा मी जरा इकडे गावात जाऊन येतो. हा. मनपणाचा पसारा नट्या गोट्याचा गुत्ताडा. मनपणाचा पसारा नट्या गोट्याचा गुत्ताडा. सटर फटर फोडल्या बिगर गण कोचलंय वाढलं. प्रोजेक्ट हालला म्हणून उचल डोईवर लोन वाढलं. घेण्याला नाही कशाचा उतारा. बांधला बांधला पण काय बांधला? हे बांधला बांधला बस्ता बांधला. 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 यातली कशाला बघती का? ओ नवीन माल दाखवा. ही बघा. बाटली पल्लू. हा निर्यात भरलेली पदर वेगळा. दाखवा जरा. सभी कशी वाटते? असली नको. हा रंग चांगला आहे बघा. ही बघा नवीन स्टॉक मधली. आवा यांची चॉईस बेस्ट आहे. साड्या काढायला लागली. बघा ना. आहे ना. म्हणजे या दुकानातलं पाऊल जर दुसऱ्या दुकानाकडे वळलं ना तर काय होईल बघा. रात्रभर गोट्यात झोपावं लागेल. हा कळतंय ना. आवडली? अगं बाई आवडली बाय. मस्त आहे कलर म्हणतायत. हा खरंच साड्याचं लईच कळतं यांना. कोण होती रे पाहुणी? अरे आमच्या गावची. भावनाला आवडती. पण झालंय असं, नॅशनल बँकेत खातं उघडायचं सोडून इकडे जिल्हा बँकेत खातं उघडा आल्यात. मग उघडायचं होतं ना तिकडे नॅशनल बँकेतच खातं. कशाला आला एवढ्या लांब? तिला एमपीएससी वाला नवरा पाहिजे होता ना. त्याच्या नादात भाऊ 2 वेळा अडकल्यात. बस. पास पण झालो आणि सरकारी नोकरीत पण आहे. तुझ्यासारखं नाही गुरांचं शेण काढत बसलो मी. चल कॅशे. कसली माणसं आहेत रे? कोणासोबत कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही ना. जाऊ दे क्या, आपण बस्त्याला आलोय. असल्या एखाद्या नॅशनल बँकेची ब्रांच आपल्या गावात पण पाहिजे. पटकन खातं उघडायला. गावचा विकास पण होईल ना. ते महत्वाचं आहे बाबा. विकास महत्वाचा. काय रे? अरे इकडं कुठं? मनीषराव यांच्या मामे बहिणीची कापडं काढायची होती ना. बस्त्याला आलतो. चालतंय हो. आजकाल बस्त्याला कापडं काढायचीच म्हणते. मग काय. बरं चला. होय. आपली भाषाच लई डेंजर आहे ना. नाही जे हनीमूनला बोलायचं असतं ना ते बस्त्यात बोलतात. ते नारायण पेठचा बंडल गेले.
ATM मधनं आलो. तू पण ना आजी. अगं बाय, ओ दादा हळू की जरा. अहो अगं बाई, पातळ कुणासाठी? काय माहित. बरं आहे हे असलं काचेरी नाही बरं दिसत. काय चाललंय? आयराच्या बस करा आता. ते नवीन ब्रोकॅड दाखवा. 7,800चा एक तो बंडल एक घे बाबा. तो म्हणे मला काय म्हणायचंय, हे लई महाग दुकान दिसतंय रे. महागडं दुकान आहे. मामा तुम्हाला बोललो होतो. हं? कशाला ऐकलं पोराकडच्यांचं? हा, आपलं गाव सोडून एवढा लांब येतोय कोणी बस्ता बांधायला? अरे बाबा, पोराकडचे अडून बसले ना. पोराच्या बापान तरी एवढं मोठं दुकान बघितलं असेल का हो मामा? ते जाऊ दे. मी काय म्हणतो, थोडंफार कमी जास्त झालं तर आहेत का? विचारतो. आहे इथे एक दोस्त. हा, पण तुम्ही ताणून धरा. तिच्या अंगापेक्षा बोंगा जड होऊन देऊ नका. हुंडा न घेता कर्ज काढून लग्न करायला तयार होतो. हे आम्हाला पोरगी देणार नाहीत, आणि ह्यांना आम्ही पैसे द्यायचे. लय वाईट झाला राव. गपरे तू. नवरीची साडी कितीची? नवरीची 4,000ची झाली. मग तिच्या सासूला असल्या साड्या होय. आमची लोक वर महिला नावं ठेवती. भारीतल्या दाखवा. त्या सिल्कच्या घे आणि त्या बनारसी पण घेऊन ये. या पण चांगलं देते दाखवा. आत्ताच पिले होते ना थंड. नवरदेवाच्या आत्यानं मागवलं. लई उकडते म्हणली. ओ इकडे द्या आधी. द्या पाहुण्यांचं बघा. अहो जरा भारीतला सूट दाखवा. 20,000चा आहे साहेब. काय हो विकासराव, अहो काय कपडे घातली ती? हा, एकदम वडापच्या ड्रायव्हर सारखे दिसतंय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. अहो नवरदेव कसा एकदम झकाट दिसला पाहिजे, आहे की नाही? द्या इकडे, सांगतो. द्या जरा चांगला सूट घ्या. हो, अहो जरा चांगला भारीतला सूट द्या. भारी भारी भारी. हा, तुम्ही कोण आहे? मी नवरीचा आत्ते भाऊ मनीष. अहो एवढा मोठा थाट मांडलाय लग्नाचा, सूट कसा एकदम भारी घालणार आहो. हा, कॉम्प्रोमाइज अजिबात नको. काय अरे अरे आण लवकर सूट. काय करतोय? ठेवा साहेब. कसं आहे? भारी, एकदम भारी आहे ना? एकदम भारी. हा हा, बघा कॉम्प्रोमाइज नकोय आपल्याला. हा, 4,000चा कुठे सूट असतो रे? ही कशी वाटते गाय? अगं किती छान आहे ग. घे तू घे. बरी आहे का? हा, तुमचं तर लक्षच नसतं. बरे घ्या घ्या. साडीवर सांडल हळू. तुला पाहिजे का? आई म्हणते ही साडी घे. आता काय लग्नात ही साडी घालू होय मी? ए, तुला काही कमी आहे का? जे देते ती घे. पटली तर नेस, नाही तर देऊ भांडीवालीला. भांडीवालीला? हे काय तुमच्या घरचं लग्न वाटलं भाई? माझे वडील तुमच्या वडिलासारखे कंजूस नाही बरं. अगं म्हणजे तुला हवी ती साडी घे. मी काय म्हणलो का? जरा फिरत्या कलरची दाखवा बरं. आणि नाचणारा मोर असेल तर बघा. नाचणारा होय? दाखवाच नाचणारा मोर. नाचतोय होय? बसलाय नुसता काय नाचतोय? आयलाही दिसायला घुबडासारखं, आणि हिना नाचणारा मोर पाहिजे. आपल्याला काय चांगलं दिसेल, काय शोभल हे बघायचंच नाही. फुकट मिळतंय ना तर घ्या, कसं पण घ्या, पण महागातलं घ्या. महागातली दाखवा. तुला सांगतो नंद्या, या बायकांना साड्यांमधलं काय कळत नाही. कलर नाही, कापड नाही, फक्त कळतंय तर काय किमतीचं लेबल. हलकी पण ती विद्या कसली भारी दिसते ना राव. उंटाचा मुका घ्यायला जाऊ नको. अरे ती विद्या एवढी भारी असेल तर ती मिळवायला तिच्या मागे विद्यार्थी किती असतील जरा विचार कर. ते बी आहे म्हणा, पण आपल्या लग्नातले 2-4 दिवस बरे जातील ना हिच्याकडे बघत बघत. मी तर काय म्हणतो ना, अशा पोरींच्या आई बापाला सरळ समाजसेवक म्हणून जाहीर केलं पाहिजे. काय? अरे हा, म्हणजे बघ ना, समाज कसा आनंदी राहतो, प्रसन्न राहतो, आशावादी राहतो यांच्यामुळे. पटकन दाखवा. अजून 4 महिने राहिल्यात माझ्या. एकालाच इतका टाइम घालवला तर कसं व्हायचं? तू दुसरा लॉट काढा. ही बघ जरा. पोराला 5 आत्या, 3 चुलते. फालतू गप्पा सोडा. अरे हुंड्यात सगळं देऊन बसले मामा.
आता बसता बी कुठच्या कुठं जाणार आहे. कसं आहे, मी दिले असते थोडेफार पैसे, पण जावयाकडनं पैसे घेणं त्यांना बरं दिसणार नाही. आता तूच काहीतरी कर. लय वाईट झालं राव. तू का बाज भाडकाव. अहो जरा सबुरीनं. त्या स्वातीच्या लग्नापेक्षा आहे ना मला तुझं समजावूनच वाईट वाटते. सारखं आपलं 2 मिनिटं झाले की लय वाईट झालं राव, लय वाईट झालं राव. जरा तोंड बांध ठेव. आपल्याला काय झालं? वंस ओ वंस घ्या साडी कशाला आवडली? आमचं मरू द्या, स्वतःच्या तरी माणसाला चांगल्या साड्या घ्याव्या म्हणते मी. उगाच लग्नात नको बाई धुसफूस. तुम्ही नका काळजी करू, आमचे लोक नाही रुसणार. म्हणजे आम्ही रुसतोय? आम्हाला एक आखला नाही, आम्हाला फार भीक लागलीये. आम्ही रस्त्यावर आलोय, हे असलं ऐकण्यापेक्षा उठून गेलेलं बरं. तुम्ही थांबा पण म्हणत नाही. कसली माणसं आहेत. अगं मी म्हणणारच होतो आत्या, पण तू उठलीच नाही. तर मार जा बाईकडं. हे बघा हे बघा हे बघते का, ही साडी शोभून दिसेल तुम्हाला. हा हा ही होय चांगली मॅचिंग शोधून आणली रंगाला. किंमतच नाही माणसाची. नवरदेवाचे कपडे तरी धड घ्या म्हणाव. नवरदेवाचं काय चाललंय बघ जरा. हा मग आलेला हिरो कोण होतो? त्याचं काय मनावर घेऊ नका. मामाची पोरगी दिली म्हणून जरा नाराज आहे तो. मनावर घेऊ नका तुम्ही. पहिला सुटले बरे होता, ती घेऊ की? ओ ती 20,000 वाला सूट द्याव. नमस्कार करते. वेणबाई आहेत. हे वंदे हा चल. ही शकू आहे आपली. नाना आता कापड बघून घ्या, सगळे खोळंबले तुमच्यासाठी. नवरदेवाचा आजा लेक आहे माझी स्वाती. नवरी पोरगी. ना धकवून घ्या आता. गरीबागरची लेक केली आपण. काय कमी केलं हो तुमचं? सगळं तर तुमच्याच मनासारखं चाललंय. काय मनासारखं केलंय? तुमची पोरगी आमच्या पोरापेक्षा कमी शिकलेली आहे. काय बोललो का आम्ही? हो, शिक्षणावर जाऊ नका. तुमच्या वागण्या बोलण्यावरून दिसते तुमचं शिक्षण. घ्या आता. कशी बोलतीये बघा. ही काय चालू झाली का? बघा नाना, न्यापमान करायचं होतं तर सोयरेत असं म्हणणे का? घेऊन जा बरं जरा हिला. तुला काय कळत मान पाडवाई? आपण हिला करायची. नाना कापड बघून घ्या. कापड तुमच्यासाठी खोळंबलेत सगळे. हे कपडे तुझ्या नानांना. हो एक वेळेस मला सूट नसला चालेल, पण नानांना सूट पाहिजे. होय अगे काय नालायक लोक आहेत बाई. अजून किती खर्च करायला लावणार आहे काय माहित. अजून चालूच आहे त्यांचं. आमच्या आईला असले काय लाड नव्हते बाई. 4 रुपयाची वांडी घेतली का झालं. आणि गड्या माणसाला पांढरी कापड आणि बायांना हिरवं नाही तर लाल लुगडं घेतलं का झालं. रुकवतात पण लई भांडी घ्यायला लावली आजी. मग काय तर. अगं रुखवत आपल्याच कामी येत असते. मुद्दाम भांड्यावर नाव घालून देतात पोरीला. म्हणजे नवा संसार करायचा असेल ना तर 6 महिन्याच्या आत पोरगी सासरचं घर फोडायला मोकळी. नाना सूट बघून घ्या. कलर पसंत पडतो का बघा. हाय बरं आहे. चांगलं आहे ना? चांगलं आहे. म्हण्या होईल का नाही थोडाफार बंदोबस्त. हे बघ बिल हाताबाहेर चाललंय आपले सगळं. अरे रोख पैसे दिल्याशिवाय हे काही कापड उचलू देणार नाहीत. काय होतं का बघ ना. बघतो बघ. मान्या अरे कशाला पैसे खर्च करतो या लोकांसाठी. मी तर म्हणतो मोडू दे लग्न. हे बघ आपली नाही तर कोणाची नाही झाली पाहिजे स्वाती. काय आपली म्हणजे तुझी रे. अरे जिच्याशी लग्न करायचंय तिच्यासाठी दुसऱ्याचे पैसे कशाला आणून देतोय. अहो काय झालं? काय गरीबाचं घर घालता का काय राव? म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं हलकी कापड दाखवा. तुमची माणसं 5-5 हजारच्या साड्या दाखवा लागल्यात. अहो गरीब माणूस आहे तो. शेत गहाण ठेवून लेकीच लगीन करतोय ते तर बघा. काळजी करू नका. तुम्हाला शब्द दिलाय ना, त्यांना कापड फायनल करू द्या. मी तसल्याच रंगाची हलकी कापड पॅक करून देतो की. चालतंय. गरीबासाठी करावं लागतं आम्हाला सगळं. धंदा आहे. ते असू दे, पण बिल काही झालं तरी 50,000च्या पुढे जाता का म्हणे. काय बी करा.
काळजी करू नका म्हणलं ना एकदा. 50,000च्या आतच बिल करतो. पण एक करावं लागेल. काय? 5,000 रुपये मला वेगळं द्यावं लागतील. मला पावतीमध्ये लिहून देता येणार नाही. का? का म्हणजे काय? ती नवऱ्याची आत्याबाई काल आली होती माझ्याकडे. मला म्हणते तुम्हाला गिराईक देते, पण नवऱ्याच्या बस्त्यातला 2.5 आणि नवरीच्या बस्त्यातला 2.5 असं माझं कमिशन द्यावं लागेल. आत्याबाईचं कमिशन 5,000? अहो धंदा आहे, करावं लागतं आम्हाला. आईला आत्याबाई लय भारी दिसते की. अहो हेच नाही, असल्या लय आत्याबाई येतात आमच्याकडे. बरं तुम्ही जावा, संशय येईल कोणाला. होय होय होय. एकदम आवडलं का? पत्राचा पोत बघ जरा. ओय, पोराचा बघा. हे बाळा तू आता 3 थंड पिला, चहा पिला, आता आईस्क्रीम खाल्लं तू उलटी होईल ना बाळा. लेकरू एक आईस्क्रीम मागते ते देईना झालं होय. लग्न कसं करताल तुम्ही लोक? ही असली सोयरीक असते, इथं काय पद्धत नाहीये. काय केलं लेकरानं? एक आईस्क्रीम मागितली. काय म्हणते? काय त्या पोराच्या काळजी पाहिजे बोलली की नाही? आमच्या पोराची काळजी आम्हाला कळत नाही का? साक्षात आईस्क्रीम पाहिजे होती का? आईस्क्रीम पाहिजे काय करते तू? चांगलीच तर आहे. अजून तर तुझं लग्न व्हायचंय. आजच्यापासून सासूरवाडी जाऊन जाईल ना, पाणी पी पार. वहिनी तुला सांगते, तुझं काही खरं नाहीये. आईस्क्रीममुळे सगळा तमाशा असतो. अहो माझा ऐका जरा, शांत व्हा तुम्ही. आईस्क्रीम मी मागवतो की. जा आईस्क्रीम घेऊन पटकन. आम्हाला गप्प बसायला सांगतायत. एक आईस्क्रीम पाहिजे आपण. तुमच्याकडच्या बायका कशा वागतायत? आत्याबाई कमिशनचं सांगू का? कसं? दुकानदार कमिशन देतोय ना, मग कशाला नुकसान करून घेताय? हे लगीन मोडलं तर तुमच्यामुळे मोडलं म्हणून सांगेन मी. सख्या भावाच्या लग्नात पैसे घेणारी बहीण म्हणून एकदा गावभर बदनामी झाली ना, मग कळल. बघा आता ठरवा काय करायचं ते. आता खराब आहे तुमची कंडिशन तर तुम्ही सांगायचं ना तोंडानी. मी काय समजून घेतलं नसतं का? आता आम्ही पण गरिबीतून वर आलोय. एवढं काय आहे त्याच? तुम्ही काय तोंड बघताय? काढा पुढच्या साड्या. 1000 गुट्टी काढ. आईस्क्रीमचं राहू द्या. काय करावं बाई या माणसानं? अजय ग, अगं असं लग्न मोडत नसतं ग. ज्यांना घरी कवडीची किंमत नाही ना, ते असली नाटकं करते. एवढा एकच दिवस असतो ना मानपान मिळवण्याचा, नाही तर काय मग भाकरीच थापायच्या. आमच्या टायमाला तर लई ताप होता बाई. ना मुलीला प्रश्न विचारा. मुली नाव काय तुझं? कमल. थोडं जोरात बोल की. कमल. मुली जरा सुई दोरा वाहून दाव. उभी राहा आणि पाय दाव. गोदाक्का पोरीच्या अंगावर कोड बीड तर नाही ना? बघा बरं नीट. शिकत घेतल्यावानी करायचे. पोरं पैदा करण्यासाठी लागायची ना असून. म्हणजे काय झालं सांगू का? मी बाळत, माझी सासू बाळत, तिकडे माझी आई ती बी बाळत. आता कोणी कोणाकडे बघायचं? मला झाला पोरगा, तुझा बाप, आणि तिला झाली पोरगी, पण तिला दूधच येईना. मग आता करायचं काय? मग मी तुझ्या बापाला पाजायची आणि मग बापाच्या आत्याला बी मीच पाजायची. तेव्हापासनं माझी सासू गोड बोलायला लागली माझ्याशी. असं झालं ते. नाही ते चुकीचा येतोय फोटो, ते बघत होतो मी. इथं ना लाईट बरोबर नाही. तुम्ही एक काम करा, इकडनं घ्या, असा इथनं बरोबर येईल. फ्लॅश बंद करा, थांबा दाखवतो तुम्हाला. फ्लॅश चांगलं नाही. सेटिंग चुकीचं आहे सगळं तुमचं. मी नीट करतो, थांबा. तुम्ही ते सॉफ्टवेअर नाही घेतलं का फोटो एडिटिंगचं? नाही. मी एक काम करा, माझा नंबर मी इथे सेव्ह केलाय, मोबाईल डॉक्टर म्हणून. गावात मला तेच म्हणतात. कधी बी अडचण आली की कॉल करायचा. तुम्हाला ते मी सॉफ्टवेअर टाकून देतो, ते नीट फोटो येतात. धारा मग द्या ना आत्ताच टाकून. ते लग्नात देतो की नाही काय. आणि मग तुम्हा आजकालच्या पोरीला काय ठावाय आमच्या वेळेला लग्नात काय काय व्हायचं ते? हा, आमच्या टायमाला गुळणा गुळणी असायची. म्हणजे नवऱ्यानं नवरीवर गुळणी टाकायची. शी बाई, बरं झालं आता तसलं काही नाहीये. अगं लई मजा असती. आमच्या वक्ताला तर लाजती काय? सांग की आजी.
तांब्या मारला ते पण लग्नात. मग काय करणार? तंबाखू खाऊन कोणी गोळ्या करतो बघा. मग घातला तांब्या टोचक्यात. दिसभर टेंग बघून फिरत होता बाबा मंडपभर. लग्नाचा बसताय, पैसे दिल्याशिवाय कसा काय देणार आम्ही? सजी आम्हाला माहित नव्हतं बजेट किती होईल. उद्या आणून देतो की. म्हणजे काय कापड इथंच ठेवून जायची का काय आम्ही? लग्नात आम्ही घेऊन येतो की आत्याबाई. असं कसं चालल? दिवसभर राबून आम्ही एवढी कापड निवडली, उद्या तुम्ही हलकी भरली तर काय घ्या? असं नसतंय चालत. असं करू नका आत्याबाई, ऐका की. हे बरे हा लग्नात तरी कापड आणताल का तसे चार तोंड वर करून? मला लग्नाची काय होती, घ्या आता. अरे तुम्ही काही काळजी करू नका, कापड मी स्वतः घेऊन येतो. आता एक काम करा हो, आम्ही जेवढी कापड निवडलीत ना त्यांच्यावर पेनाने खुदा करा. अहो असं कसं? बरं दिसणार नाही ते. बरं दिसू देत नाही तर नको दिसू देत. खुना करायच्या म्हणजे करायच्या. मालक मला एक सांगा, तुम्ही बसता नक्की नेणार आहे ना? 30,000 ऍडव्हान्स दिला की. आता अजून विश्वास नाही का? तसं नाही हो, विश्वासाचा प्रश्न नाही, पण ठीक आहे. सापडेल का आजच्या दिवसात? कसल्या बस्त्याची कौतुक यांची. बसते बांधतात. हे बघा दादा, माझ्याच्यांची एवढी कोशिश करता येईल तेवढी मी केली, पण आता माझा नाईलाज आहे. अहो ही तुमची पाहुणी लेज पुढची निघाली राव. नाही पण मी काय म्हणतो दादा, नाही आता माझ्याच्यान काय होणार नाही. अहो माझा धंदा आहे, दुकान बंद करावं लागेल अशाने मला. तुमचा 30,000 ऍडव्हान्स मला मिळालाय, राहिलेलं 70,000 रुपये आणून द्या आणि बस्ता घेऊन जावा. टेंडर काढायला हवं ना. अहो खर्चा पाण्याची सोय नाही. हा नको काळजी करू, बोलतो आम्ही आमदार साहेबांशी. या आले तुमचे बंधुराज. नमस्कार राम 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 राम. लग्नाची घाई असेल ना? ये अप्पा ये ये. मग अप्पा लास्टची तिथी धरली आहे हा, पण लगीन एकदम दुमदामीत झालं पाहिजे बरं का. खाण्यापिण्याची आबाळ नग, आपल्या खानदानाच्या इज्जतीचा सवाल आहे हा. त्याचं कसं आहे, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, कारखान्याचे चेअरमन, आमदार साहेब ही समजी लोक आहे ना. एक 100-150 शाली फेटे आणि हार सांगून ठेवा. आणि तो मरतुकडा घोडा नग, चांगला नाचणारा टणटणीत घोडा हवा, कळलं का. त्याचं कसं आहे आप्पा माहितीये का, चुलत असता तरी तू भाऊ आहे, सरपंचाचा भाऊ आहेस तू हा. आपल्या खानदानाची इज्जत जाईल नको काय. हो एक काम होतं. पैशाचा विषय न ग, अजिबात न ग. अरे आताच इलेक्शन मध्ये लई पैसा खर्च झालाय, तुला ठाव की नाही. आता आमदाराचा वाढदिवस झाला, त्यात लई खर्च झालाय. मी तर म्हणतो ते 30,000 तू मागं नेलेत ना, तेच परत आणून दे मला हा.
मी कुठून देऊ पैसे? 2 वर्ष झाली मला कार घ्यायची. 1 लाख रुपये द्या म्हणलं तर ते नाही देणं होत. आता बरोबर पैसे आले तुझ्या बापाकडे. अहो शेत गहाण ठेवलंय त्यांनी, तरी बी कमी पडतात म्हणून मागितले. हो का? माझ्या कारसाठी ठेवलं असतं तर आतापर्यंत कार बी आली असती आणि शेत बी सोडवलं असतं मी त्यांचं. नको माय, पुन्हा तुला काही बोलायचे काय बाई? काही बोलणार नाही. तू सणासुदीला दिलेले जपून ठेवले होते मी. धर. सगळं केलं गाय या लग्नासाठी. गोठ्यात फक्त गाय राहिले. तुझे आपा म्हणतात गायी पाहिजेत घरात, पण पोटच्या पोरी कवा घराबाहेर जातील एवढाच विचार असतो नुसता. एवढं सगळं केलं पोरीसाठी, कसले कसाही भेटलेत बघ. नोकरीवाल्या जावयासाठी तुझा बाप पार भिकारी झालं ग. आणि एवढं करून बी तुम्ही सुखी नसाल तर काय फायदा माय? अगं आई, एवढं माझ्यापाशी बोलतीस, हेच आप्पापाशी बोलली असतीस तर. उद्या जा. उद्या जा आणि आधी बस्ता घेऊन या. समध्यान आधी सर द्यावा लागेल, नाही तर त्या वेळेला भटजी आचार्य आणि मंगल कार्याला मिळायचं नाही. शेवटची तिथं आहे. 2 दिवसांनी जातो बस्ता आणायला. 2 दिवसांनी? तसं फोन केलाय मी दुकानदाराला. मामा मामा, हे 7,500 आजच मिळालेत दुधाचे. अरे जरा खायला घेऊन जा ना वाटणं. तसंच कसं चाललं बाबा? अरे वाटणं भूक लागली तर खायला होईल ना. आणि लवकर ये रे बाप्पा. साडी चोळी धोतराची हवा काही मिटना, पदराच्या काठावर मोर मुख हसना. भारा भर नाव किती उडुब कुणा कळना, मनतला राग जणू आग पेच सुटना. करू किती वाटते भीती, सटा सटा अंगामंदी वाढतो बीपी. रंगीबिरंगी कापडा
घोडाला बांधला बांधला हत्ता बांधला. तूच बोलतेस का? हो जेवायला येतोय घरी. हा ठेव फोन. हा येतोय मी. हा रात पडली याला. हा तू ठेव फोन आणि काम कर, सांडगा करून ठेव. हो हो अगं लगीन आज नाही उद्या लगीन. जेवण कसं मिळेल? हा ठेव फोन तू. अगं गरीबा घरचं लगीन आहे. हा तू ठेव फोन. अरे ठेव फोन. तिला सांगतोय सारखा फोन ठेव फोन ठेव. गाडी चालवताना फोनवर बोलू नाही कळत नाही रे तुला. फोन ठेव फोन ठेव. कुठवर आलाय? आता पांढरवाडी क्रॉस केली. पांढरवाडी? अरे आता काय जीवन येतो का? नाही नाही जेवण नाही थांबणार. हा रस टायमिंगला पोहोचतो. अहो मी म्हणतो ह्याला एक अक्कल नाही. तुम्हाला तर अक्कल पाहिजे ना हो. खरं मगापासून फोनवर बोलत गाडी चालवा लागलाय. ह्यो एक बेग केलाय हो, पण तुम्हाला अक्कल पाहिजे ना. अरे कोण आहेस तू? कोण आहे रे? त्या इकडे कोण होत रे? हवालदार साहेब साहेब होते. आता माझं काही खरं नाही राव. मी येलो आता. मला काय माहित, मला वाटलं पुण्यांदा हिच्या बायकोचाच फोन आहे. काय गाडी चालवतो ह्यो? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं वरून मला विचारता काय झालं? अरे गायला टक्कर मारताना मला विचारता काय झालं काय रे? हो गाईला कुठे टक्कर मारली? तिला साधा धक्का ती बघा 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 उभी आहे ती. अरे ते मुका जनावर आहे ते. नाही तर काय मुका आहे ते. काय बोलणार ते? गरीब गाय आहे ती. तुमच्याशी काय भांडत बसणार ती? अहो ती नाही भांडत. तुम्ही कशाला भांडताय? मला सांगा तुमची अडचण काय आहे? गायला काय झालेलं आपण सहन करणार नाही सांगून ठेवतो. मुक्या जनावरांना वाचवणारी संघटना आहे आपली. कळलं काय? टक्कर मारली त्याचं काय मला सांगा आधी. नाव काय म्हणले साहेब तुमचं? हरीश गोळे. गोळे साहेब मी बी मुक जनावर आहे. मला सोड जाऊ दे मला. चल 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 काय चल चल हानी निंतच धरून. कळलं का? या बा झालं घोडं निघालं घोडं. काय झालं तुम्ही आला तो? बघा ना त्या गाडीत त्या बिचारा गाईला धडक मारली हो. कुठे आहे गाय? कुठे आहे काय? आऊच्या मायला आत्ताच मी दारू पिली तर आणि त्यात लायसन पण नाही माझ्याकडे. तुम्ही काम करा की तुम्ही जरा पोलिसांच्या बरोबर बोलता का तुम्ही? अरे नाही तो एरिया आपल्या अंडर येत नाही. आता खपला तू खपला. हो जास्त मध्ये मध्ये करू नका. ही गाय तुमची आहे का? मुख्या जनावरांना त्रास झालेला चालत आहे आपल्याला. बस हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे शांत राहा. उभे काय? गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे? तुम्ही आहे काय? आईला बेने गेलं कुठे? ड्रायव्हर कुठे आहे? गाडी साईडला घ्या. साईडला घ्या गाडी. साईडला का चला इथे करा ना काय ते. अरे इथं काय? इथं लोक शूटिंग करतात फेसबुकला टाकतात. आमच्या डोक्याला ताप होते. हे ट्रॅफिक जाम झाले. ए चलो चलो ए चलो चलो जाओ कुछ नाही. ए साईडला घे.
गाडीचा कागदपत्र कुठं आहे, लायसन कुठं आहे? हा? आणि ह्या गाडीत चोरीचा माल नाही कशावरून? साहेब दारूची बाटली सापडली गाडीत. दारूची बाटली गाडीत कशी काय आली? हा? अरे रिकामी रे ती. तुम्हाला कशी काय आली दारूची बाटली गाडीत? काहीच सांगता येणार नाही साहेब, गाडी आमची नाही आहे. अहो साहेब ओळखीच्या माणसानं गाडी गाठून दिली. आता मालक कोण आहे, ड्रायव्हर कोण आहे आम्हाला का माहित. हे बघा आम्हाला गडबड आहे, आम्हाला जाऊ द्या. मला वाटतं गाडीत चोरीचा माल आहे. हो असं नका बोलू साहेब. उद्या माझ्या पोरीचं लगीन आहे, त्याच्यासाठी बस्त्यांचं सामान घेऊन चाललोय. बघा हवं तर त्यात रुखवाताचं सामान आहे. जाऊ द्या साहेब. हा असू द्या असू द्या. हा ठीक आहे, एक काम करा सोडा, यांची 5,000ची पावती फाडा आणि जाऊ द्या. हो हो. एवढे पैसे कुठे आहेत साहेब आमच्याकडं? हो साहेब साहेब मी काय बघा ते बघा ते बघा 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 हो काय बघा हो आत्ताच करत होती हो आत्ताच करत होती मटकन बसली बघा खाली बघा ते आहे. हो गाय चालल्यावर बसणार नाही तर काय नाचणार का? नाचवा गायला नाचवा, मुक्या जनावरा नाचवा, गजरा बांधा हातात, पैसा उधळा. नाही 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 साहेब आत्ताच्या आता निकाल लावून टाका. या सगळ्याचं आमची संकट नाही बाद झालं. काही बद्दल असं बोलता? काही बद्दल असं बोलता तुम्ही? अरे 33 कोटी देव राहतात गायच्या अंगामध्ये. यांना कुठं माहिती? निदान पोलिसाची नाही तर गायची ते इथं ठेवा. बरोबर आहे. तुम्ही काय येड्यात नादाला लागलाय? अहो मी नीट बघितलं, गाय नाही बैल आहे तो. आम्ही लिंगभेद मानत नाही. हा काय असो बैल असो मुका जनावर आहे ना बाद झालं. आमची संकट नाही आम्हाला माहित नाही. चला चला हो चला बसा, टेम्पत बसा. चला चला बस. अरे बसा काय बसा, पुरीचं लग्न नाही तुमच्या? हो साहेब. अरे मग बसतो काय म्हणतात टेम्पोत? 5,000 रुपये द्या जा. तेच तर सांगतो ना, एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. बघा हे बघा 300-400 रुपये. म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीत आहे ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस स्टेशन मध्ये लय महागात पडाला तुम्हाला. आता तुम्हाला कळेल कुणाला महागात पडेल ते. मोठे मोठे मंत्री आमदार खासदार इथं उभं करतो का नाही बघा. अंकुश जानकरला अजून ओळखत नाही तुम्ही. तुम्हाला आता कळेल तुम्ही कुणाला खेटलाय ते. हे बाबा गप ना, जायचं ना आपल्याला. मग द्या 5,000. ठीक आहे बसा, मग बसा टेम्पोत. तुम्ही पहिले बसा या. अरे तांबाई ती गाय माझी. अरे अहो ते मुक्क जनावर आमचं संकट नाही आमची. तुम्ही लिंगभेद जरी मानत नसला तरी बैलावर पैसा कोणी देत नाही, लक्षात ठेवा. चला बसा गाडीत. यांना सांगितले पहिला आणतो. नामदेवराव काळजी करू नका. आता मुख्यमंत्र्यांचा पोलीस स्टेशनला फोन येतोय का नाही बघा. अहो आपला वोट काय कमी आहे का? पण आपण दाखवत नाही. ही दोघं हिथं आपल्याला सॅल्यूट मारायला येतात का नाही बघा. आता मी त्या जिल्हा प्रमुखाला फोन केलाय, तो शहर प्रमुखाला करतोय, मग तो पक्षाध्यक्षाला, आणि पक्षाध्यक्ष मुख्यमंत्र्याला असं टप्प्यात घेत्याल. अरे पण कवा घरी कार्य आहे, घरचे लोक वाट बघत असतील. नाही हो साहेब नाही. मुक्या जनावरांची कोणाला पडलेली नाही साहेब. नाही पडली कोणाला. कशी गाडी चढवली अंगावर डायरेक्ट. बैल आहे तो, मुक्या जनावरांचे. साहेब तुम्हाला सांगतो, विनंती करतो साहेब, सोडू नका त्याला. आणि तुम्ही जर सोडलं ना तर मी नाही सोडणार त्याला. हा तू एक काम कर, बैलाला घेऊन पोलीस स्टेशनला ये. आणि तुम्ही काय जबानी घेणार आता तिची? अरे बाबा पंचनामा करावा लागतो, पुरावा लागतो. हा म्हणजे काय बैलाला बोलवायचं काय? हा मग साहेब पाया पडतो तुमच्या. काय माझ्या पोरीचं लगीन आहे. हे बघा हे बघा पत्रिका पत्रिका बघू इकडे. उद्या लगीन तिचं. जाऊ द्या मला. काय नाही ते बरोबर आहे, पत्रिका आहे, तुमच्या पुरीचं लग्न आहे ते पण बरोबर आहे. पण हे पत्रिका तुमच्याच पुरीच्या लग्नाची आहे कशावरून? त्याला अजिबात आत एंट्री देणार नाही, लक्षात ठेवा. त्याचं तर सगळं मंत्रिमंडळ बाहेर काढणार आहे मी. स्पेशल वेळ घेऊन अधिवेशन भरवणार आहे त्याचं मी. हिरो काकाला जरा समजून सांग ना काय नियम अटी. काय सांगणार मी, पाया पडतो तुमच्या. तो मी त्याला या सांगतो या. एक काम करा, 3,000 द्या, मी एक ठेवतो, बाकीचे 2 त्यांना देऊन टाकू, संपवून टाकू मॅटर. चला. आणि बैलाला का? बैलाचं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला मॅटर वाढवायचं का? तसं सांगा मग.
बोलवा त्याला, बोलवा बैलाला आणि द्या 5,000 रुपये. हो मॅटर नाही वाढवायचं, पण पैसेच नाहीत ना आमच्याकडं. उद्या दिलं चालतील? काय किराणा मालाचं दुकान आहे, उद्या दिलं तर चालतील. आत्ता पाहिजे ना पैसे, काढा ना, जे काय असते ते काढा ना. मी असताना कुणाला 1 रुपया द्यायचं नाही नामदेवराव. जरा इकडे या. मला एक 200 रुपये द्या बरं. रिचार्ज संपला. आता तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख सगळ्यांना फोन लावल्यावर बॅलन्स संपला हो. चल. नामदेवराव झालं काम. आयला म्हण्याचा फोन. म्हण्या. हा बोल मान्या. आओ मी बोलते. कुठवर आलाय? आधी येत ना, सगळे वाट बघायला लागले. होय होय होय. काय झालंय, जरा टेम्पो मिळायला जरा लेट झाला. हा या 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 यायलेत यायलेत. हळदीची वाटी महालक्ष्मीच्या हाती, उतरते घाटी कोल्हापूरची. मी काय म्हणतो साहेब? काय देऊ का सोडून? नाही, लेकीचं लग्न आहे हो. सोनार, आपल्याला नाहीत का पोरीचे लग्न? माझ्या बापाची किडनी बदलायची, इतक्या लोकांकडे भिका मागून झाल्या, कोणी एक पैसा नाही फेकून मारला. रिक्वेस्ट करून बरं. मग काय मरू दे बापाला? नाही नाही, आज काय बोलता साहेब तुम्ही? आणि ते तुमच्या पोरीची ते नेमबाजीची रायफल आणायची आहे, आहेत का पैसे तुमच्याकडे? बरोबर आहे तुमचं. लोकांना कळतच नाही राव. त्याला वाटतं आपण उगाच पैसे मागतो. आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का नाही? मग साहेब. हा बोला. कोण आहे? आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय किशोर झुंझुर्डे स्वतः. हा कोण बोलताय? हा अरे काय काळ वेळ काय आहे की नाही तुम्हाला? काय दादा देता का तुम्ही? हा कोण बोलतोय, कोण तुम्ही? साहेब मी हेड कॉन्स्टेबल चिंतामणी घायल बोलतोय, गणेश नगर पोलीस स्टेशन. घायल साहेब? हा घायल साहेबच. ओळखलं ना? हे पाय ऐकून घे, ह्याच्यानंतर इथं फोन करायचा नाही. मागच्या टायमाला कसं टायर मध्ये टाकून मारला होता का नाही, आता मिरची टाकून मारील. फोन ठेव मावाली साला. मिटलं प्रथम मिटलं. अहो एक फोन. अजून कोणाला करायचं आहे का? जिल्हा प्रमुख वगैरे करायचं आहे काय? हे घे. नामदेवराव, तो तालुका प्रमुख आपल्या टप्प्यातला आहे. आता आतमध्ये खातोय मार पोलिसांचा, पण शहर प्रमुख लय भारी. हो ना? हा मग थोबाड काय बघतो, फोन लाव की. पण फोन उचलत नाही ना तो. मी काय म्हणतो नामदेवराव, तो सारखा व्हॉट्सअपवर ऑनलाईन असतोय. एक 50 रुपयाचं नेटपॅक मारा की. साहेब, आपलं काय ठरलेलं असते? काय तुम्ही ठरलेल्या जागी उभं राहणार, मग मी 10 रुपये आणणार. मग 10 रुपये मी गाडी चालवती, लायसन नाही म्हणून तुम्ही मला पकडणार. तुम्ही मला पकडणार, 500 रुपये घेणार, 250 तुमचा, 250 माझा, विषय संपला. सोपं असतं ते. अरे माहिती की किती सांगशील? पण ह्या वेळेला वेगळंच झालो. मोर्चातला एक जण काय म्हणला की तुमची गाडी आमच्या गायला धडाकली, आणि आलं ना पोलीस परत तिथं डायरेक्ट 5,000 रुपये मागायला लागलं. हे का माणुसकी झाली का? झाली का माणुसकी? सानप साहेब, तुम्ही पण पैसे खाता, पण एवढं हळू बोलची गाडवीच्या. बोला साहेब. सया राहिल्या साहेब. त्यो काली पेलीवाला हो साहेब. चंदन, गाडीचे पेपर नाहीत,
गाडीचा ड्रायव्हर पळून गेला यात आमचा काय दोष साहेब? शेत गहाण ठेवून पोरीचं लगीन करतोय साहेब. 10 लाखात दागिने, हुंडा, बस्ता वर लग्नाचा खर्च. आता काही उरला नाही साहेब. हुंडा देणं काय देणं गुन्हा आहे माहिती ना तुम्हाला? जा पकडून आणा यांच्या जावयाला. जा. अरेस्ट ना डायरेक्ट अरेस्ट. हो साहेब, हे काय नवीन लफड काढलं तुम्ही? हुंडा देताना लाज वाटत नाही तुम्हाला? हा काय ह्या अशा पोरानं पोरी देता कशा तुम्ही? चांगला खडी पोटाला पाठवतो त्याला. जा घेऊन या यांच्या जावयाला. हो साहेब, असं नका करू साहेब. जा. हो साहेब, ए थांबा. हो साहेब, बसता पाहिजे जावायला उठूनच आणतो. हो साहेब. काय हो साहेब, हो साहेब, हो साहेब. हा जा आता करा कंप्लेंट आमची. मोठा साहेब पाहिजे, मोठा साहेब. काही देण्या घेण्याचं असेल तर बघून घेऊ आपण. आता सुस्ती आहे ना देणं घेण्याचं. नाही तर काय, आता काय साहेब 5,000 ऐकणार का आमच्यासारखं? मग 25,000 तरी घेतील रोकडे साहेब. असं करू नका साहेब, गरीबाला उगाच त्रास देऊ नका. हे लोक गरीब झाले आता. पहा ना, आधीच 5,000 दिले असते तर कशाला येळ आली असती. आता आणा 25, नाही तर घाला जावाई जेलमध्ये. आम्हाला काय. यांना काय माहिती आहे, असे पाय आपटत गेले म्हणून साहेब काय फुकटात सोडणार आहेत? नाही तर काय. साहेब, हो साहेब, माहिती आणि सांगा, तुमच्या लग्नात तुम्ही हुंडा घेतला नाही आणि आम्हाला लागले शहाणपण शिकवायला. या वर्दीपायी तुम्ही तुमच्या सासऱ्याला 20-25 लाखाला खड्ड्यात घातला असेल. खरं का खोटं सांगा ना साहेब? स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून चांगली पद्धत आहे. हो साहेब, हुंडा नाही दिला ना तर आम्हाला जावई कसा मिळणार? म्हणून काय पोरी आम्ही अशाच घरी ठेवायच्या? या तुमच्या कायद्याला कोणी भीत नाही साहेब, कोणी भीक नाही घालत, म्हणून तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला छळता. 50,000 शिवाय रोकडे साहेब ऐकत नाही जाता. हा पिंकू बोल, एक अर्ध्या तासात निघतो. असं बोलता तुम्ही फक्त, येत नाही काही नाही. हे बघा माझ्या भावाचा वाढदिवस आहे आज आणि केक कापायच्या आधी मला तिकडे पोहोचायचंय. एवढ्या मेहनतीने बंगला बांधलाय त्यांनी. सगळे लोक बघा मोठमोठ्या गाडीतून येणार आहेत तिकडे. आपण त्यांच्या आधी तरी जाऊ, म्हणजे मोटरसायकल वरून आलो कळणार तरी नाही कुणाला. हे बघ, एक अत्यंत महत्वाची केस आली आहे. कसली केस? हुंड्याची. हुंड्याची? हुंड्याची केस आली आहे? लाज नाही वाटत का तुम्हाला? माझ्या वडिलांना एवढा त्रास दिलाय तुमच्या घरच्यांनी, कशासाठी? हुंड्यासाठी. पोरगा इन्स्पेक्टर आहे, 10 लाख रुपये पाहिजेत. तेव्हा नाही लाज वाटली? तेव्हा नाही कायदा आठवला? आता शानपणा सुचतोय सगळा. अगं तुझ्यासाठी हे सगळं. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? माझ्या वडिलांनी 10 लाख रुपये दिलेत, कसे फेडणार? मी इथे तुमच्या लेकरा बाळाला सांभाळतेय, तुमचे कपडे धुतेय, स्वयंपाक करतेय. तुम्ही काय केलं माझ्यासाठी? आयुष्यात 10 लाख मिनिटं तरी दिलीत का कधी? बोला की, दिलीत का 10 लाख मिनिटं? हॅलो. काय झालं साहेब? एनी सिरियस मॅटर? गरीब माणूस आहे, सोडून द्याला, आणि याचा टेम्पो पण सोडून द्या. पण साहेब कसं बोलला तो तुम्हाला? तुम्हाला बोलला तो? मला बोलला ना. तुला काय एवढा त्रास होतोय? आणि गरीब माणूस आहे, गरीब माणसाची जरा नीट वाग, नाही तर आयुष्यभर हवालदार राहशील. जा सोडा त्याला, आणि त्याचा टेम्पो पण घेऊन जाऊ द्या. जा बाबा. तू बघ बाबा, काय ते काही समजेना झालंय. नामदेवराव, येतो मी, ड्रायव्हर बघून येतो लगेच.
चूक झाली माझी. हे घे जरा. काय याची काय गरज होती? नाही ठीक आहे, काय हरकत नाही. जा हा पटकन. आणि तो टेम्पो घेऊन जा बस त्याचा. आणि माफ करा, आमच्यामुळे थोडा उशीर झाला. थोडा उशीर नाही झाला साहेब, लय उशीर झाला. अरे तो टेम्पो गेला नाही अजून? तो टेम्पो इथेच आहे. इथेच कसं अजून? ओ नेते, ओळख आहे त्यांची भरपूर. नेते इकडे आत या. काय रे, टेम्पो कसा गेला नाही अजून? जायचं ना साहेब, नामदेवरावांची वाट बघतोय. हा, ते कुठे गेले? काय माहित साहेब, यांना पाकिट देऊन गेलेत ते. पाकिट? नाही, मला नाही, यांना साहेब, शपथ. बघू साहेब, आपण काही फोर्स केला नव्हता, स्वखुशीनं. पाकिट स्वखुशीनं पाहिलं पण नाही साहेब. जा कळवा, सगळ्यांना शोधून काढा त्याला. आपल्यामुळे त्याच्या टेम्पोतलं सामान चोरीला गेले आणि आपल्यामुळे जीव द्यायला निघाला असं पत्रात लिहिलं त्यांनी. तो जर नाही सापडला आणि त्याचा जर जीव गेला तर तुमच्या सगळ्यांचा जीव गेला. मी लाज वाटत नाही पाकिट घेता तुम्हाला? अरे आयुष्यभर पाकिट घे, त्याला निदान बघायचं ना आतमध्ये काय ते. हे घ्या, जा शोधून काढा त्याला. माती मोल रीती नाही जगण्याचा लळा, लाचारीच्या लाटा त्याला आगीवानी झळा. आसवाच दान माझ्या सुक्या पापणीला, दुःखाचं कुपान सार माझ्या जिंदगीला. भळावरी भार कोरला, कळना कसला जलम भेटला बेरका. किरण नशिबाला लगीन गुन्हा झाला, दमडीना सारा जलम सुना झाला. किरण नशिबाला लगीन गुन्हा झाला, दमडीना सारा जलम सुना झाला. गोरमोर सपान कोरभर हसना, गालावर सुखाची खळी काही दिसना. तगमग बिचारी घडीवर मिटना, जितपणी जीवाचं कोड काही सुटना. नात्यामंदी जीव कोंडला, कळना कसला जलम भेटला बेरका. किरण नशिबाला लगीन गुन्हा झाला, दमडीना सारा जलम सुना झाला. किरण नशिबाला लगीन गुन्हा झाला, दमडीना सारा जलम सुना झाला. जलम सुना झाला. काळजी करू नका मारत्राव, काय नाही होत. ना ना ना, परवापर्यंत टाकाटाक होता राव म्हातारं. बसच्या दिवशी बघितलं नाही का आपण दुकानात, मस्त होतं मजेत.
टेन्शन घेऊ नका हो मारुतराव. पण तुझं तोंड बघितल्याशिवाय जात नाही म्हातार. नाही नाही अरे शेट्टाचं टेन्शन नाही हो. तुम्ही असं इथं सलाईंच्या नळ्यान बिळ्यान हाताला लावल्यावर सूट कसं घालणार मग? आयला म्हातारा मरायला टेकलंय, तुम्हाला सुटाचं पडलंय राव. आता तसं नाही रे. काय सुद्धा होत नाही. नाही ना तुम्हाला नाही. सूट घेतला का माझं? हो घेतला घेतला, काळजी करू नका. हा हो ठीक आहे. हा सांगतो मी. काय झालं म्हणे? हा हो नाही काय काळजी करू नको मामी. त्यांची गाडी बंद पडली होती, त्यामुळे ते रात्री तिकडे अडकले होते. हा पण निघालेत ते. किती सांगायचं खोट घरच्यांना. आज लगीन आहे. सापडले का नामदेवराव? अहो अख्खं डिपार्टमेंट कामाला लागले. हळद कुक्कू वाहून घे, नमस्कार कर, आशीर्वाद माग बाई चांगला. सगळं चांगलं होऊ दे म्हणाव. सकाळपासून लय किरकिर लावली बाई तुझ्या नवऱ्यानं. का ग काय झालं आता? घोड मर तुकडे म्हणला. घोड मरतुकड आणि ह्यो काय धर्मेंदर लागून गेला का काय? काय जमाना आलाय बाई. आमच्या टायमाला लोक नवरदेव बघायला यायची आणि आता घोडी बघायला येते. तू शांत राहते का आजी जरा? तुला काय झालं असायला? काय म्हणते? यांनी रुखवत धक्का मांडला नाही का? काय झालं? काय झालं म्हणजे नुसत्या भातोड्यान कुरवड्या. हे सिंगल कपाट, हे मांडणी त्यात भांडी नाही. आणि पलंग कुठं आहे? पलंग हे काय नाना त्याच्यावर झोपिलं. दादा तुला खाट्यातला आणि पलंगातला फरक दिसेना झालाय. अगं आता मी काय म्हणतोय? नाना ग चुकले तर आपल्याला नवऱ्याला नवीन पलंग घ्यायला लागल. विकासला बोला, त्याच्या आईला बी बोला. अरे काय झालं माझ्या नानाला? नाना या गावचं पाणीच खराब आहे. आल्यापासून नाना सलाईन वरच आहे. पाण्याचा थेंब तरी घेतलाय का? तू गप. काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. बाय. मी काय म्हणतो डॉक्टर, अजून येळ आहे थोडा. आणि एक सलाईन टाकान चढवून. सकाळपासून 4 सलाईन झाल्या. मला फुकट भेटते म्हणून किती बी सलाईन लावताय वय. सलाईन मुळे म्हातारा गेला असं नको व्हायला. तू जा बघ तो बसता कसा नाही आला अजून. फुटक्या तोंडाचं मेलं. तुम्ही नका मनावर घेऊ. मी काय म्हणते, तुम्ही लावाच ग्लुकोज. नाही म्हणजे कसे नानाला तसं पण लग्नात जिलेबी खाता यायची नाही. तेवढं ग्लुकोज तरी. मी काय म्हणते, तुमचं काय सारखं आमच्या मधी मधी. पाहुणा अरे जरा लक्ष द्या ना. अरे कुठं समाधी लावली? इकडं धक्का मारा ना, गाडी बंद पडली. हा मारा ना धक्का. द्या धक्का द्या, गाडी बंद पडली. द्या कुठं जायचंय? कुठं? ये दुसरी गाडी येईल. अहो ती काय बस आहे का चलत्या गाडीमध्ये चढायला? आणि रेल्वे इथं थांबत असते वय. चला चला मी तुम्हाला सोडतो. चला तुम्ही. हा मना गाडीत नका फिरतो. अगं घोडा भेटत नसेल दुसरा. शेवटची तिथे ना.
आज नवरा भेटेल दुसरा, पण घोडा भेटायचा नाही. काय पण बोलते का? मनातलं बोलून टाक. अरे लव केलं तर सांग ना. नाही नको. नंतर तू माझी आठवण काढशील का एवढं ते विचार की. स्वातीचा फोन. उचल उचल उचल. हॅलो. हॅलो. नवरी लय वारे दिसते राव आज. होय, तू काय फिरतोय रे फुगीर सारखा? अगं तुझ्या नवऱ्यासाठी जीप आणायला गेलतो ना. बरं केलं. सगळं कर तुझ्या भाऊजीसाठी. तुझ्यासाठी काय करू सांग. काय नको. सांग ना. नको रे. अगं पुन्हा कोण भाव देणार आहे तुला? सांगते. अगं आता सांग ना मग. टाइम आल्यावर सांगेन. फोन ठेव आता. अरे काढवा, तुला कळलं का ती काय म्हणली? काय? टाइम आल्यावर सांगन म्हणजे काय? काय? तिच्या मनात आहे की तुझ्या बरोबर पळून जायचं. माझ्या? तू फक्त तिला आय लव्ह यू म्हण. नाही. हे असं आहे तुझं. देव जेव्हा जेव्हा तुझ्या कपाळावर नशीब लिहायला येतो ना, तू कपाळाला बाम लावून बसतोय. तू कर विचार, मी फुलं आणतो. नंद्याचा फोन. हॅलो. विसरले वाटतं. हा, तुम्ही मला काहीतरी देणार होता ना? आईला नंद्याने नॅशनल बँकेत अकाउंट खोललं पण नाही देणार का? देतो ना. माझा दोस्त आहे ना मन्या, त्याच्याकडे पाठवून देतो. नको बाई मन्या, नको. तुम्हीच द्या. पाकिटात घालून पाठवून देतो. तो नाही उघडून बघणार. बाय बाय बाय. 2 तोळ्याची आहे बर का. दोन तोळ्याला अख्खे 3 ग्राम कमी आहेत. असले आणखी देता नवरदेवाला? अहो असं काय बोलताय? बिल आहे आमच्याकडं. असली बिल बाजारात येरवाळी मिळतात. दारा अहो बिल आहे आमच्याकडं. हे आपा बी ना कुठं अडकलेत काय माहिती. अगं येईल तो. अंकुश बोलला ना. हा, अंकुश बोलला म्हणे. ही नवऱ्याची आत्या लई डोकं खायला लागली. काय तर म्हणे बसताच आला नाही अजून, भांडी चालली नाही अजून, हिला छपरी पलंग हवाय म्हणे. आता ही झोपणार आहे त्याच्यावर. खवाट कुठची. शांत हो तू. अगं 2 तोळ्याची अंगठी 17 ग्रामची म्हणू लागली. ही ना लग्नच मोडायला बसली बाया. अजय, खरंच मोडलं तर लग्न? अगं तू काय काळजी करू नको. मी तुला सांगू का, हे बघ, लगीन जमायचं असेल तर कसं बी जमतं, आणि मोडायचं असेल तर कसं बी मोडतं. आता माझ्या आत्याच्या पोरीचं लगीन कसं मोडलं माहितीये का तुला? हा, मान पाहिजे का कान पाहिजे? पैसे पाहिजेत. रुपया बी मिळणार नाही. ठीक आहे मग. हिला भाव असला जंगली असेल, याची बहीण कसली असेल? अरे असं करू नको. मला नाही लागायची असली बायको. अवघडच सगळं. काय अवघड नाही. कुठे काय दिसत? सोनार सोनार, हे असेल का नवरीची साडी? अरे पवारच्या घरचा बस्ता हरवलाय, पठाणच्या घरचा नाही. काय बोलायले तिकडे शोधा. हा चला. कोणी चोरला असेल बस्ता. बघा, हे पण आहे, हे बघा, है ना. मी काय करू? विकत घ्या. का? अहो कपड्याचं दुकान आहे ना तुमचं. जुन्या कपड्याचं दुकान नाही आमचं. काय बोलताय? नवीन कपडे आहेत सगळी. नवीन? हा मग ते काल लगीन मोडलं माझं, म्हणून विकायला काढलं. अरे डोकं फिरलंय का काय तुझं? सगळ्या कपड्यावर खुणा येतल्या का? जा घेऊन. खरंच पाकिट मागितलोय. अरे नंद्या, असल्या मॅटर मध्ये मजा करीन होय मी. देवा शपथ पाकिट मागितलं. चांगल्या फ्लेवरचं घेऊन जा बर का.
हा अरे तुम्ही मोबाईलचा डॉक्टर ना, मोबाईल पेक्षा फास्ट. आपल्याला आधीच कळतंय कोणाचा फोन येणार आहे. मग ते म्हणजे तुम्ही येताय बाहेर का मी आतमध्ये येऊ, म्हणजे कसं? नाही, बाहेर खूप पाहुणे आहेत ना. तुम्हीच आत या. चालतंय, या आत चालतंय. या. ते आणलं तुम्ही? तुम्हारे और मेरे ख्यालात कितने मिलते जुलते. पाकिट तो मेरे पाकिट में रहता ही है. लई वाईट झालं राव, लय मारलं का रे नंदे. माने तू मुद्दाम केला ना. अरे गाढवा, तिला काही ते पाकिट पाहिजे नव्हतं आणि तिला असं वाटलं फोटो एडिटर पाकिटात मिळतो म्हणून. आणि तिला एमपीएससी झालेला नवरा पाहिजे. पोलिसांना काय घाबरायचंय? तुम्ही पत्र दिलंय ना जीव देतो म्हणून, बस आता तुम्ही बघाच मी सगळ्यांना कसा सुतासारखा सरळ करतो ते. जर नाही 2 तासाच्या आत तुम्हाला बसत्या सकट तुमच्या गावात पोहोचवलं, ते बी त्यांच्याच गाडीत, तर नावाचाच पत्रकार सुगावकर नाही. चला बस बस, एवढ्या इज्जतची सवय नाही रे. घ्या. नाही घ्या घ्या घ्या, चांगले लोक आहेत सगळे. कधी मध्ये फक्त चोऱ्या करतात, आमची काहीच हरकत नाही. कधी आम्ही तुम्हाला त्रास दिला नाही, तुम्ही आम्हाला दिला नाही, मग कशाला असं करता रे? ज्यानं कोणा बसता चोरला असेल ना तो देऊन टाका. हात जोडतो तुमच्या पुढे हात. आम्ही काय बी चोरीस आहे, पण लग्नाचा बस्ता आम्ही कधी चोरणार नाही. अहो आम्हाला पण परिबाई आहेत. अरे आमच्या चांगुलपणाची काही तर किंमत ठेवा रे. तुला सांगतो, पोटच्या पोराला आठवड्यातून 2दा मारतो म्हणजे मारतोच, पण तुम्हाला कधी साधा टच तरी केलं, बोट तरी लावलं, मग का आमच्या मुळावर उठलं रे. त्या बघा, तो बस्ता ज्याच्याकडे असेल त्यानं प्लीज परत करा रे बाबा. आमची नोकऱ्या जायची वेळ आली रे. आई शपथ सांगतो साहेब, आम्ही नाही बस्ता चोरला. चला चांगली दिसती तू, म्हणून लग्नाला हो म्हणलोय, नाहीतर लग्न कधीच मोडलं असतं. तुमच्या माणसांनी नाचणारा घोडा सुद्धा नाही आणला का? काय किंमतच नाही तुम्हाला. हा, सगळे पाहुणे आमच्या तोंडात शेण खुपसायला लागल्यात. काय करावं बरं? अग कुठं अडकून पडले काही समजत नाही. स्वतःचा फोन घरी ठेवलाय, अंकुशांचा बी बंद करून ठेवलाय. पाहुण्याने डोक्याला फरताप आणला बरं का. तरी बरं नवरदेवाकडचे अर्धे लोक दारू पियत बसली, नाही तर लई बोंब झाली असती. अगं पण बायका सुचतात का? बसता का वायणार रुकोताची भांडी आली नाहीत, बसता का वायणार रुकोताची हाय का आता. आणि तो नवरदेव ग सारखा बायकाच्या तालावर नसतोय बघ. तो नंदी बैलच आहे, डोक्यातच गेलाय माझ्या. का ग? फोटो काढता काढता सारखा खानदानीचा उद्धार करत होता. काय तर म्हणे नाचणार घोडच पाहिजे ह्यांना. नाच म्हणावं स्वतःच. मग असं बोलू नाही ग. जाऊ दे ना, तू कस हाय का आता. रोकडे साहेब, उद्याची हेडलाईन, नामदेव पवाराची 20 पिऊन आत्महत्या. सुगावकर, फार महागात पडेल तुम्हाला. अरे दवाखान्यात ऍडमिट करा त्याला आधी. त्याची काळजी नका करू साहेब. काय पोलीस स्टेशन मधून बसता चोरीला गेलाय ना, बातमी तर होणार, मोठी बातमी होणार. अरे माणसाच्या जीवापेक्षा तुम्हाला बातमी मोठी वाटते. आधी त्याला दवाखान्यात ऍडमिट करा. दवाखान्यात तर घेऊन जातो साहेब. काय तुम्हाला आपल्या कामाची पद्धत माहिती आहे, आपला रेट बी माहिती आहे. कसं आहे, आमच्या मोबाईलवर एकदा का बँकेचा मेसेज झळकला की दवाखान्यासहित माणूस तुमच्या हवाली. गाडवे, त्या सुगावकरचा नंबर ट्रेस करायचा आणि त्याचं लोकेशन शोधून मला कळवायचं. निघा.
गावाच्या सगळ्यांना सांगा की आपण लवकर येतील बस्ता घेऊन. ते माझ्यावरले जीव आहे ना त्यांचा. मग खूप कर्ज काढून केले, येतीलच ते लवकर. हा, तुम्ही रागवू नका फक्त. किती सुंदर आहेस तू. तुम्ही पण छान दिसता. आणि काही अडचण येणार नाही बघ. तुझ्यासारखी सुंदर बायको मिळते त्याला. नाहीतरी कोण पोरगी देत होतं त्याला. ए सविता, सविता अगं इकडे ये इकडं. अगं जावई बापू कुठे आहेत? अगं तुझं नवरा कुठे आहे? अगं ते रुसून बसलेत. सूट घेतला नाही म्हणून. हाय का आता बसण्याच्या दिवशी सांगायचं ना, चांगला घेतला असता सूट. जाऊ दे गाई. अगं जाऊ दे कसं, आपण सांगितलं असं येतात आणलं असतं चांगला. काही नाही. आता एवढं केलं ना आपण, करणार नाही का? काही नाही आई. कुत्र्याची जाती दिवसा भुंकत राहते आणि रात्री गप पडते. काय घ्यायचं नाही त्यांना. गपरे. अरे तुम्ही कुठं होते इतक्या वेळ? कुठं म्हणजे घरी होतो. मला कोणीच बोलवायला आलं नाही. असं असतं वय. मग आता कोण आलं होतं बोलवायला? कुठं कोण आलं? मीच आलो. तुझ्या घरच्यांना काय मानपण कळतो का? पुन्हा दारात उभं राहणार नाही त्यांच्या. मग आता बी यायचं नाही ना? आलोच नसतो. हे चिकू रडायला लागला, बुंदी खायची म्हणून घेऊन आलो. पण बरं झालं तुम्ही आलात. तसंही आज माणसं कमी आहेत. चला वाढायला. जावायला वाढायला लावतं का? हा, शोभतं का तुम्हाला? तुम्ही बुंदी वाढा ना, आम्ही बाकीचं वाढतो. हो हो हो. शुगर नाही ना तुम्हाला? थोडीशी. अरे शोधून कसली माणसं शोधलीत. असली बेकार माणसं अख्ख्या जगात सापडली नसती. बिनबापाची पोरगी केली असती तर पुण्य तरी लाभलं असतं. म्हणता तरी आला असतं. बाप नाही म्हणून पोरीची हौस मौज झाली नाही. याची ही तारा. नको, इमानदारी जगू आपलं, तेच बर. लोक इमानदारीनं जगू देणार नाही. बेमानीचं फळ मिळतं. बस 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 बस. हाय गे. मी काय म्हणतो, ही कापड घ्या. भांडी नको मग. कॅश पाहिजे? कॅश डिस्काउंट देतो पाहिजे तर. नाही का लगीन मोडलं माझं म्हणून निघतोय. नगर बाबा, मोडलेल्या लग्नाची कापड मला नकोत. मला माझा काय संसार मोडायचा काय? ठेव डोक्यावरती. ऐका की, ठेव डोक्यावर. सापडलं का? बस्ता सापडला? म्हणजे ते शोधकार्य चालू आहे साहेब. ठीक आहे, कळव मला काय होतं. बघ आता मला सगळं सांगायला वेळ नाही. तू पोलीस स्टेशनला ये. चला. हॅलो, माईक टेक्स्टिंग. 1 2 3 4 1 2 3 4. हॅलो, 1 2 3 4 1 2 3 4. माईक टेक्स्टिंग. अरे इको बिको काहीतरी दे. हॅलो. एका गावात करीना आली, साऱ्या गावात धमाल झाली. पोर हसली, काय दिसली गोड लेकाची. बाया खणान भरी ती ओटी, लांब लाईन शेल्फीला मोठी. काय झाली खुळ्यावानी एका एकाची. बरी दिसाय ना झुकणार, आजूबाजूला पेलवान चार. गाडी चपटीर, उलटू सेफ्टीर, तोल मोलाची तयारी सारी. करीना आली नि कमाल झाली, ही पोर टोरा सारी. टिपटॉप टिपटॉप करीना आली नि कमाल झाली, ही पोर टोरा सारी. टिपटॉप टिपटॉप करीना आली नि कमाल झाली, ही पोर टोरा सारी. टिपटॉप टिपटॉप करीना आली नि कमाल झाली, ही पोर टोरा सारी. टिपटॉप टिपटॉप.
चिकना छावा तिच्या हातून निसटला केला फिरमाला हातभर टाटा येड्यावानी तो पिसाटला सोनू नको पिल्लू नको भलती ही चटक लागली कटी नको पट्टी नको कीर्तीची हाऊस खाल्ला बारी दिसाया नाजुकणार आजूबाजूला पेलवान चार गाडी चपटीर उलटू सेफ्टीर तोला बोलाची तयारी न्यारी करीना आली ही कमाल झाली करीना आली नि कमाल झाली ही पोर टोरा सारी करीना आली नि कमाल झाली ही पोर टोरा सारी करीना आली नाचा नाचा करीना आली नाचा नाचा करीना 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 कैसे वाला स्टॉप एक बाटली तरी बाबा घासा चुकला दे लवकर. अरे बापरे सोनार पाहिलं नवरदेवाच्या सुटात प्राणी मित्र संघटनेचे अध्यक्ष पहिला घायल साहेब प्राणी मित्राकडे संशयच नाही आला आपल्याला. हो ना संघटन कौशल्य दुसरं काय. चला त्या कौशल्याला आपला खाक्या दाखवू. हा नाही साहेब माझं काही चुकलं नाही साहेब शपथ सांगतो माझं अजिबात चुकलं नाही का. सोनार याला घ्या ताब्यात ह्याचं काय नाही चुकलं ते नंतर बघू आपण. अरे चला चला अरे आया करायचंय तुम्हाला चला मला नाही अरे आराम करा सांगितलं सगळं ठेवलंय व्यवस्थित. थांबा तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांब. हा साहेब जैन साहेब साहेब बस्ता भांडी चोर सगळं सापडलं साहेब. हो लगेच येतो पोलीस स्टेशनला साहेब. साहेब कुमटे फाटा लोकेशन दाखवते कुमटे फाटा अजून थोडं पुढे. थांबा आता बस झालं सगळं. मला गावाकडे सोडा गावाकडचे सगळे वाट बघते. नामदेवराव कशाला काळजी करता तुम्हाला सांगितलंय ना मी उद्या बातमी येणार म्हणजे येणार. चला तुम्ही. ज्याला त्याला आपलंच पडलं. बापरे पोलीस. नामदेवराव ऐका तुम्ही माझं नाही तर सगळं पाणी फिरल. नामदेवराव ना 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 तुझ्या सासऱ्याचा ऍक्सिडेंट तर झाला नसून ना. अरे जरा नेट बोल. 3 तास झालं नाचलोय मला का तरी बसता आलं नाही. कधी व्हायचं लग्न. अर्धे पाहुणे निघून गेलेत. 4 लग्न आहेत. कोण थांबायचे इतकं उशीर. बदल नाटक तुमच्या लोकांनी अपमान केला आमचा. आवाज म्हणू नका सांगा त्यांना माझा ऐका माझा ऐका थोडं कळत नाही का एकदा मला नाही करायचं लग्न. मी पाया पडते तुमच्या. आई पाया नको पडू बाई. बरं कपड्यात फसवलं सोन्यात फसवलं आता बाप कुठं तडून बसलाय काय माहिती. नाही हे बघ तू आज जा मी बोलते त्यांच्याशी. हे बघा तुम्ही माझं ऐका. आता तासाभरात आला नाही पोचतोय. हे लग्न पण तुमच्या पुरीशी कोण लग्न करते ना बघतेच मी. घ्या सगळं घ्या सामान घ्या सगळं. पटापट घ्या सामान.
दे त्या बारक्याच्या हातात दे त्याच्या हातात. हा. चोरी चोरी नाही परत नाही करणार. घेतलं का रुखवताचं सगळं सामान घेतलं ना. हा चला चला चला. हा तुमचा बसता. या आमच्या माणसाने जरा चूक केली म्हणून थोडा उशीर झाला. चला गुरुजी पटकन तयारी करा, आधीच उशीर झालाय. चला चला चला. काही गरज नाही त्याची. मला नाही करायचं हे लग्न. हाय का आता स्वाती? काय बोलते पोरी तू? खरं तेच सांगते आप्पा. असं नको करू माय. पोरी तुझा बाप आहे ना, लई मरमर करून आला का? त्याची आपण नको घालू माय. काय होत नाही आप्पा, काय नाही होत. या असल्या घरात नाही जाणार मी. मी सारखी बोलायची ना तुम्हाला की मला शेतकऱ्याची बायको नाही व्हायचंय म्हणून तुम्ही एवढं सगळं आटापिटा केला ना. माझं चुकलं हो आप्पा, खरंच माझं चुकलं. मी ठरवलंय मला नाही कधी शेतकऱ्याच्याच घरात द्या. शेती करील, कष्ट करील, पण माणसाची किंमत असलेल्या घरात असेल ना. आप्पा नोकरीवाला जावई पाहिजे म्हणून शेतकऱ्याला ठेवलं हो तुम्ही. माझं भलं व्हावं म्हणून अजून किती वाटोळ करून घेणार स्वतःच. आता मलाच हे लग्न करायचं नाही. येड्यासारखं करू नको स्वाती. शेतात काम करशील का तू? का नाही करणार? का नाही करणार? आई नाही का करत? अगं तुझ्यासाठी नोकरीवाला नवरा बघितला, शेत विकला, आता गाण ठेवलंय ग. अगं आपा या नोकरीवाल्यांसाठी शेतकऱ्यांनीच कशाला मारायचं? मी नाही या नोकरीवाल्यांच्या घरी भाकरी थापीत बसणार. नोकरदार म्हणे काय नोकरदार? यांची नोकर होण्यापेक्षा मी शेतकरी होईल ना, मालकीण होईल ग. ए माय असं करू नको ग. मला नाही करायचं हे लग्न आप्पा, खरंच नाही करायचं. अगं तुझ्याशी लगीन कोण करील असं तमाशा झाल्यावर? हा वाघाचा पोरगा करणार लग्न, वाघाचा. माझा पोरगा करणार. माझा मने आहे ना, तो लग्न करणार आहे. जरा चांगल्या बातम्या देत जा. लय मोठी बातमी आहे ही, कव्हर कर. पाहुण्यांसमोर आमचा अपमान करायचा होतोय तुम्हाला. सोडणार नाही मी तुम्हाला. लय शानपणा करू नका. तुम्ही अजून आम्हाला ओळखलेलं दिसत नाहीये. असा रिकाम्या हाताने परत नाही जाणार आम्ही. रिकाम्या हाताने परत जाऊ जाणार नाही तुम्हाला. हातात बेड्या टाकूनच घेऊन जाणार आहे. हुंडा हवाय ना तुम्हाला, देतो हुंडा तुम्हाला. ए चला घ्या ना गाडीत. डायरेक्ट अरेस्ट? हा डायरेक्ट अरेस्ट. नाही साहेब ऐका, मी म्हणलं आता आम्ही आलोच आहे, साक्षीदा टाकूनच जाऊ. वै पानाचा पसारा, दादा गोत्याचा गुताडा, गोतलंही वाढलं, बजेट हाललं म्हणून उचल डोईवर लोन वाढलं, देण्या घेण्याला नाही कशाचा उतारा, बांधला बांधला कसा बांधला. आता काय रुखवत गोळा करायला थांबले का काय? तुझ्यामुळे झालं हे सगळं. काय झालं का त्या पोरीला? काय काय चालतं? असं 56 पोरी दाखवीन मी तुला. कुठल्या दाखवणार आहे तू 56 पोरी? आपल्या पाहुण्यांमध्ये 1000 पडल्यात, ती बघ एक. राहून दे, मी बिन लग्नाचा राहतो. चल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं
बल्लाळो मुरुडं विनायकमहो चिन्तामणि थेउरौ लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान गंगा
पाहुणे म्हणजे एक विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणी बी जायचं नाही, सर्वांनी जेवण करून जायचं.